हाय हॅलो नमस्कार. तर आत्ता आपण घरची दिवाबत्ती वगैरे आवरून शिरूरला जायला निघालेलो आहे. मिलनला म्हटलं मोठी गाडी घेऊन नका, आपण टू व्हीलरवरतीच जाऊयात, मस्त एन्जॉय करत. थंडी होती पण मज्जाही येत होती. 2-3 कामं होती मला शिरूरला. तर मला सॅक घ्यायची होती, छोटी बॅग. तर तुषा छोटी होती बेबी, तेव्हा मी या शॉपमधनं तिच्यासाठी एक बॅग घेतली होती. कारण पुण्याला वगैरे जाताना किंवा बाहेर हॉस्पिटलला जाताना किंवा कोणत्याही कुठेही जाताना छोटी बॅग एक असली ना, तिचं सामान कॅरी करायला बरं पडतं. तर ती बॅग भरपूर दिवस टिकली, इतकी छान मिळाली मला तेव्हा ती बॅग. तर पुन्हा मी त्या शॉपमध्ये आले आणि पुन्हा एक तिच्याच सामानांसाठी एक छोटीशी बॅग घेतली. त्याच्यानंतर मला धूप घ्यायचे होते. प्रत्येक वेळेस मी धूप संपलं की हे दुकान माझं फिक्स आहे पूजा भंडारचं, तर तिथने मी सगळं काही नेत असते पूजेचं सामान. तर 2-3 प्रकारचे 2-3 फ्लेवरचे धूप मला हवे होते, ते दादा मला दाखवत होते. तिथनं मी 2-3 प्रकारचे धूप घेतले. मोस्टली मला आहे ना लोभान फ्लेवरचे फार आवडतात धूप, तर तेच मी घेतले. त्याच्यानंतर तुषा छान बाईकवरती एन्जॉय करत होती. त्याच्यानंतर आपण झुडिओत आलो. झुडिओत किरकोळ गोष्टी घ्यायच्या होत्या आणि स्पेशली मिलनसाठी एक टी शर्ट घ्यायचा होता. तर ही ते आल्यावरती फार हॅप्पी असती, इकडे तिकडे धावपळ तिची, हे आण ते आण, हे ट्राय कर ते ट्राय कर असं असतं. त्याच्यानंतर मिलनने हा एक टी शर्ट ट्राय केला जो मलाही फार आवडला. प्रॉपर व्यवस्थित घातलं की तो छान दिसेल. त्याच्यानंतर एक लिप बाम घेतलं. लिप बामची तर फॅक्टरीची, ते आल्यावरती प्रत्येक वेळेस ती लिप बाम घेती. त्याच्यानंतर घरी आलो आणि आल्या आल्या तुषाला मी मस्तपैकी शेंगदाण्याची चटणी आणि चपाती खायला दिली. चलो